ऑलराईट मंडळी, सो संपूर्ण वर्षभरातला सगळ्यात जास्त ज्या सिनेमाची वाट बघितली जात होती तो म्हणजे पुष्पा 2 हा थिएटर्समध्ये आलेला आहे ऑलरेडी. आणि जरी आपल्या मराठी सिनेमांचं रिव्ह्यूचं चॅनल असलं तरी काही असे स्पेशल सिनेमे असतात ज्यांना नक्कीच सेलिब्रेट करावं लागतं आणि ज्यांच्यासाठी नक्कीच मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी चर्चा करायला हवी. जरूर इसे कोई गहरी चोट लगी है. आता मी ना आजच्या या व्हिडिओमध्ये अजिबात स्क्रिप्ट लिहिलेली नाहीये, काहीच नाही. एकदम रॉ ठेवूया आणि मी पटापट तुम्हाला सांगणार आहे की मला काय आवडलं आणि काय नाही आवडलं. पण त्याहूनही आधी पुष्पा 1 बद्दल बोलूया. पुष्पा भाग 1 हा सिनेमा जो आहे तो मी एक दिवस आधी ऑलरेडी बघितला होता परत एकदा. सो दॅट आय थॉट की मला ना काही असे एलिमेंट्स नको मिस आउट व्हायला आणि कारण मला तो सिनेमा फारसा आठवत नव्हता, कारण इतके सगळे सिनेमे तुम्ही बघत असतात. पण ज्यावेळेला मी पाहिलं की पुष्पा 2 हा जो सिनेमा आहे, ऑफकोर्स पुष्पा 1चे त्याच्यात बरेच एलिमेंट्स आहेत, पण ते तुम्हाला अशा पद्धतीने रचून दाखवलेले आहेत की तुम्हाला पुष्पा भाग 1 बघायची ॲक्च्युअली फारशी तशी गरज नाहीये. म्हणजे ते तुम्हाला आपसूक लक्षात येतात आणि फ्लॅशबॅकमध्ये ते तुम्हाला रेफरन्सेस नक्कीच दाखवतं. आय थिंक दॅट वॉज अ ग्रेट स्ट्रॅटेजी बाय द मेकर्स. बरं, आता पुष्पा 1 असं बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की यार जेव्हा पण सिक्वेल्स बनतात ना तेव्हा खूप जास्त हे माती खातात आणि त्या टक्करचा सिनेमा बनत नाही. बट गाईज, पुष्पा 2 हा सिनेमा आहाहा म्हणजे कमाल. माझ्याकडे शब्द नाही आहेत. मला हा सिनेमा इतका आवडलाय. मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगते, मला अजिबात तुमच्यासोबत तुमच्या भावनांसोबत खेळायचं नाही आणि टिपिकल बाकीच्या रिव्ह्यूवर सारखं सुरुवातीला काहीतरी निगेटिव्ह बोलायचं, मग छान छान बोलायचं असं नाही, अजिबात नाही. लेट मी टेल यू, आय लव्ह द सिनेमा. पुष्पा भाग 2 हा असा सिनेमा आहे, हा भारताच्या सिनेमाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने या सिनेमाचं नाव कोरलं जाईल. श्रीवल्ली मेरी बाइको है. जब एक पति अपने बाइको की सुने तो क्या होता है, पूरी दुनिया को दिखाएगा. यातही त्रुटी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण हा सिनेमा असा सिनेमा आहे ज्याचं एक उदाहरण दिलं जाईल जर कोणाला असं समजून घ्यायचं असेल की एक वेल बॅलन्स्ड सिनेमा नक्की कसा असायला पाहिजे, मासेस आणि क्लासेस दोघांना इक्वली घेऊन हा सिनेमा कसा असायला पाहिजे याचं एक उत्तम ज्वलंत उदाहरण. त्यातल्या त्यात ऍक्शन कोरिओग्राफी. ओ माय गॉड, सिनेमाची सुरुवातच ऍक्शन कोरिओग्राफीने होते. एकदम बाप लांब लचक असा ऍक्शन सिक्वेन्स आहे आणि तो बघताना ऑफकोर्स म्हणजे फिजिक्स, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री सगळे सब्जेक्ट्सला फाट्यावरती मारून ते ऍक्शन सिक्वेन्सेस आपल्याला दाखवले जातात. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण अशा प्रकारच्या अशा इंडस्ट्रीतल्या सिनेमाकडे जातोय जी इंडस्ट्री गेली कित्येक वर्षांपासून तीच स्टाईल वापरते की हिरो आल्यानंतर धपकन त्याचा पाय असा जमिनीवर आदळतो आणि बुम, सगळे जे विलन्स असतात ते सगळे आजूबाजूला ते गुंड वगैरे पडतात खालती वगैरे आणि यू लव्ह टू सी दॅट, राईट? कारण का असे काही याला सर सिनेमा म्हणतात ना. 72 mm पडद्यावरती ज्यावेळेला तुम्हाला मासवाली ती फिलिंग घ्यायची असते ना, की जिथे तुम्हाला वाटतं यार बाप माणूस आहे यार, कसला बाप यार फाईट केली. पाहिली तू आता, पाहिली त्याने जो बुक्का वगैरे मारला. येस गाईज, येस. सो या प्रकारचं माझी एक्साइटमेंट तुम्हाला कळते आजच्या व्हिडिओमधनं. तर मला असं सांगायचं की ऍक्शन सिक्वेन्सेसमध्ये ना फार जास्त मेंदू वापरू नका. पण मग मेंदूच वापरायचा नाही का थ्रू आउट द सिनेमा, तर असं अजिबात नाहीये. 3 तास 21 मिनिटांचा हा सिनेमा आहे, म्हणजे तुम्हाला तब्बल 4 तास मोजायचे इंटरव्हलचा टाइम धरून. तर ऑनेस्टली स्पीकिंग तुम्ही 4 तास ना द्या, आवर्जून द्या या सिनेमासाठी. कारण पुष्पा को नेशनल खिलाड़ी समझे क्या, इंटरनेशनल है. कुछ ऐसी फिल्म्स होती है जो रिव्ह्यूज की मोहताज नाही, आणि हा सिनेमा एक्झॅक्टली तसा आहे. या सिनेमाबद्दल कोणी किती काही बोललं ना तरी पण लोकांना काही फरक पडणार नाही आणि लोक हा सिनेमा बघायला जाणारच आहेत. पण तरी पण म्हटलं की माझं आद्य कर्तव्य, माझ्या भावना या ज्या उफळून आल्यात ना त्या तुम्हाला सगळ्यांसमोर मांडाव्या. बरं, आता पुष्पा भाग 1 मध्ये मला एक गोष्ट आवडली नव्हती. तो एक सीन होता जिथे तो श्रीवल्लीच्या ब्लाऊज पाशी एक म्हणजे हाताची हालचाल आहे ती, तर मला ती पर्सनल स्पीकिंग दॅट वॉज द ओनली कंप्लेंट आय वॉज हॅव्हिंग इन द पार्ट 1. आणि पार्ट 2 मध्ये आय वॉज जस्ट क्रॉसिंग माय फिंगर्स की यार मासच्या नादामध्ये मग हे असले काहीतरी घाणेरडे काही गोष्टी त्यांनी नॉर्मलाइज नको करायला. बट ऑफकोर्स हजबंड वाईफ जरी असले तरी पण या गोष्टी मोठ्या पडद्यावरती दाखवताना थोडी जबाबदारी ठेवणं फार गरजेचं आहे आणि नक्की तेच झालं. या सिनेमामध्ये एक गाणं आहे जे फीलिंग्स नावाचं गाणं आहे. ऑफकोर्स सगळ्यात आधी तर ह्या सिनेमाची सगळी गाणी इतकी थर्ड क्लास आहेत, मी तुम्हाला सांगते. मेकर्सने अजिबात मेहनत घेतलेली नाहीये गाण्यांसाठी यंदाच्या या भाग 2 मध्ये. भाग 1 ची गाणी अजून सुद्धा तितकीच आपल्या सगळ्यांच्या डोक्यात शाबूत फिट झालेली आहेत, आपल्याला आठवतात. पण भाग 2चं एकही गाणं असं नाही की ते तुम्हाला असं तुम्ही गुणगुणाल. म्हणजे ते फक्त सामे हे जे गाणं आहे, अंगारो सा का अंबर सा लगता है मेरा सामे,
ते जे गाणं आहे ऑफकोर्स रीलमध्ये प्रचंड हिट झालं होतं म्हणून ते गाणं तुमच्या लक्षात राहतं. पण इतर जी 1-2 गाणी म्हणजे किसिक आणि फिलिंग्स हे गाणं मला असं वाटतं की जेन्युइनली बळजबरी आय डोंट नो इट्स जस्ट लाईक फोर्स अटेम्प्ट वाटतो तो. पण ते गाणं तुम्हाला दोन्ही गाणी नाही आवडत आणि कदाचित ते फिलिंग्स जे गाणं होतं ते नसतं जरी दाखवलं तरी चाललं असतं. पण हरकत नाही. इट्स माय ओन ओपिनियन. आणि त्या फिलिंग्स गाण्यामध्येच 1-2 वल्गर मूव्स आहेत जे अगेन मला नाही आवडले. बट येस, या सिनेमाचे सगळ्यात महत्त्वाचे 3 प्लस पॉइंट आहेत आणि ज्याला तोड नाही. सगळ्यात पहिली गोष्ट तर या संपूर्ण सिनेमाची ॲक्शन कोरिओग्राफी जी तुम्हाला खूप फ्रेशली कोरिओग्राफी जाणवते. जेवढे ॲक्शन सिक्वेन्सेस आहेत ते खूप युनिक स्टाईलने त्यांनी ते डिझाईन केलेले आहेत आणि त्याच्यात तुम्ही कुठेच अशा फारशा चुका नाही शोधत. ऑफकोर्स लाईक आय सेड फिजिक्स आणि त्याच्या गोष्टी जर बाजूला सोडल्या तर यू एन्जॉय दोज ॲक्शन सिक्वेन्सेस. खूप काळ असा लोटले की अशा मोठ्या पडद्यावरती या प्रकारचा ॲक्शन सिक्वेन्स मी कुठे पाहिला नव्हता. गोष्ट नंबर 2 ते सगळ्यांचे परफॉर्मन्सेस. नाऊ लेट मी टेल यू वन बाय वन. अल्लू अर्जुन ॲज पुष्पा, यू लव्ह हिम ॲज पुष्पा. म्हणजे तो माणूस मला असं वाटतं की पुष्पा प्ले करण्यासाठीच बनला होता. त्याने ज्या पद्धतीचं इल्युजन तयार केलंय ना पुष्पाचं, मला नाही वाटत इतर कोणी ते पुल आउट करू शकलं असतं. आणि आता अल्लू अर्जुनला बघितल्यानंतर अल्लू अर्जुन असं नाही फील होत, आता पुष्पा असं फील होतं. सो ते त्याच्या ताकदीच्या परफॉर्मन्समुळे. वेल, रश्मिका मंदाना ॲज श्रीवल्ली संपूर्ण सिनेमामध्ये तिचा रोल अगेन फार कमी आहे, पण ती ॲज अन ऑब्जेक्ट म्हणून नाहीये. ते बघून मला भारी वाटलं. मेकर्सनी तिला खूप इम्पॉर्टन्स दिलेला आहे. स्पेशली पुष्पाच्या लाईफमध्ये तिचा खूप इम्पॉर्टन्स आहे आणि ते जागोजागी योग्य वेळी जाणून दिल्याबद्दल धन्यवाद. अदरवाईज फिमेल ॲक्ट्रेसेसला फक्त ऑब्जेक्ट म्हणून ट्रीट केलं जाते सध्या बॉलिवूडमध्ये तर ही सिच्युएशन. आणि साऊथमध्ये पण फार काही वेगळी सिच्युएशन नाहीये. पण सुकुमारला खरंच या गोष्टीबद्दल मानावं लागेल यार. सो पुढचं जे आहे इन्स्पेक्टर भवर सिंग शेखावत. अरे दीवानो मुझे पहचानो. हा माणूस इतका अनप्रेडिक्टेबल आहे ना. कधी हसतोय, कधी रडतोय, कधी चिडतोय, कधी काय तुम्ही प्रेडिक्टच करू शकत नाही हा पुढे काय करणार आहे. त्याच्यापासून तुम्हाला थोडी भीती पण वाटू लागते आणि तुम्ही त्याच्यावरती हसता सुद्धा. सो हे सगळं एका कलाकाराला जमणं खूप मोठी गोष्ट आहे आणि आय थिंक ही जस्ट नेल्ड इट. त्याचा परफॉर्मन्स अख्ख्या सिनेमामध्ये तितकाच ताकदीचा वाटतो जितका पुष्पाचा आहे. आणि ट्रस्ट मी जेव्हा पुष्पा आणि इन्स्पेक्टर भवर सिंग शेखावतमध्ये जी देवाणघेवाण आहे ना डायलॉगची, आहाहा, यू लव्ह दोज कॉन्व्हर्सेशन्स. इनफॅक्ट मला जेव्हा ते दोघे येत होते स्क्रीनवरती मला असं वाटत होतं यार अजून दाखवा या दोघांमधले संवाद आणि त्या गोष्टी. सो म्हणजे आणखीन एका कलाकाराचं मला खूप कौतुक करावं असं वाटतं आणि मी स्पेशली कौतुक करीन. तो आहे पुष्पाचा फ्रेंड, म्हणजेच त्याचं नाव आहे जगदीश प्रताप भंडारी. हा माणूस यार काय आहे, इतकं रॉ आणि एवढे बाप एक्सप्रेशन्स हा देतो थ्रू आउट द फिल्म. अँड तुम्हाला असं सिनेमा संपल्यानंतर वाटतं की यार असा एक जिगरी यार आपल्या पण आयुष्यात पाहिजे राव. जीवाला जीव देणारा, सगळ्या गोष्टीत उभा राहणारा, एकदम सावलीसारखा. सो आय लव्ह दिस परफॉर्मन्स एज वेल. ऑफकोर्स इट्स अ सुकुमार फिल्म आणि तुम्हाला ते जाणवतं ज्या पद्धतीने कल्चरल गोष्टी दाखवलेल्या आहेत, ज्या पद्धतीने जत्रेचा पूर्ण सीन दाखवलाय आणि तो रंगवलाय. तुम्ही जे पाहिलंय ना ट्रेलर टीझरमध्ये जे काही आपल्याला दिसलंय, काहीच नाहीये ते काहीच नाहीये. ते म्हणजे असं छोटासा उंदीर आहे आणि आता खूप मोठं डोंगर तुम्हाला बघायला मिळणार आहे त्या जत्रेच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी. इतकं नेत्रसुख देऊन जातात आणि स्पेशली पुष्पा त्या साडीमध्ये कमालीचा परफॉर्मन्स त्याने दिलाय राव, म्हणजे कमालीचा. तुम्ही त्या जत्रेच्या सीनमध्ये ना सीटच्या एजवरती येऊन बसता आणि तुम्हाला काहीच मिस आउट करायचं नसतं. ट्रस्ट मी 3.5 तासासाठी मी माझा मोबाईल एकदा पण नाही काढला. एकदा सुद्धा नाही. मला वाटलं पण नाही की यार बोर होतंय, आळस देते. अजिबात नाही. ही पॉवर आहे सुकुमारची ॲज अ दिग्दर्शक म्हणून. ही पॉवर आहे सगळ्या कलाकारांची आणि ही पॉवर आहे त्या बीजीएमची. जरी गाणी थर्ड क्लास असली किंवा बावट गाणी असली तरी सुद्धा अख्ख्या सिनेमाचा बीजीएम लय टॉप नॉच आहे, लय बाप आहे. ओव्हरऑल हा सिनेमा बाप सिनेमा आहे. अजून पण जर का तुम्ही हा सिनेमा बघायला गेले नसतील आणि हो लहान मुलांना तुम्ही घेऊन जाऊ शकता. फक्त 2 सीन्स असे जिथे हात आणि पाय काटण्याचे वगैरे सीन्स आणि व्हायलन्स पण खूप जास्ती आहे. तर तुम्ही बघा म्हणजे तुमच्या रिस्कवरती. पण बाकी ओव्हरऑल हा फॅमिलीला घेऊन जाण्याचा सिनेमा आहे. हा सिनेमा फेस्टिव्हलसारखा सेलिब्रेट करण्याचा सिनेमा आहे. जसा मराठी सिनेमासृष्टीकडनं छत्रपती संभाजीराजेंचा सिनेमा आता येऊन गेला, तसाच हा सिनेमा पुष्पा 2 बाप सिनेमा आहे. या सिनेमाचं कोणाचं काहीच ऐकू नका. बिनधास्त जा, एन्जॉय करा. हा दिवस तुमच्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे की तुम्ही पुष्पा 2 हा सिनेमा थिएटरात जाऊन पाहिला राव. सो ओव्हरऑल माझ्याकडनं या सिनेमाला 4.5 स्टार्स आउट ऑफ 5 मी 5 देणार होते. पण जस्ट त्या 1 ते 2 वल्गर गोष्टी आणि I just can't bear it guys. So yes, overall this was my review about Pushpa 2. तुमचं काय मत आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि हो, पुष्पा 3 ची अनाउन्समेंट होणार आहे सगळ्यात शेवटी. त्याच्यामुळे कुणीही खुर्ची सोडून लगेच जाऊ नका. थांबा की जरा सीटवरच बसून राहा आणि बघायला विसरू नका आमचे हे सगळे रिव्ह्यूजचे व्हिडिओज सिटीलाइक्स मराठी या चॅनलवरती. तुमचं काय मत आहे पुष्पा 2 बद्दल ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.